नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कच्च्या कैरीचा आंबट गोड आणि थंडगार स्वाद असलेली कच्च्या कैरीची पाणीपुरी ही उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट स्ट्रीट स्टाईल रेसिपी आहे. कच्च्या कैरीचे पाणी आणि मसालेदार बटाट्याचा मसाला आणि कुरकुरीत पुरी यांचा जबरदस्त कॉम्बिनेशन प्रत्येक घासात तोंडाला पाणी सुटते. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मस्तपैकी अशी हिरवीगार मी इकडे तोतापुरीची कच्ची कैरी अशी घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता ही कैरी आहे ती अशी कट करणार आहोत. बघू शकता तुम्ही कशी पण कट करू शकता. मी अशी उभी कट करून घेतलेली आहे. असे उभे तुकडे करून घेतलेले आहेत. आपण आता ही कच्ची कैरी बाजूला ठेवून द्यायची आहे. आपण आता इकडे बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता हे उकडलेले बटाटे आहेत. मी इकडे 6 बटाटे वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या. ते आपण आता हाताच्या साहाय्याने असे मॅश करायचे आहेत. बघू शकता तुम्ही. इकडे बटाटे तुम्ही किसून पण घेऊ शकता, पण हाताने शक्यतो मॅश करून घ्या. असे मॅश करून झालेले आहेत बटाटे आपले. त्यानंतर इकडे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता बेसिक मसाले आहेत ते घालणार आहोत. इकडे 1 चमचा धणे पावडर घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे. तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल तिखट मसाला पण घालू शकता. त्यानंतर चाट मसाला घालायचा आहे. एकदम मसाला आहे तर थोडा चटपटीत होण्यासाठी बटाट्याचा. त्यानंतर इकडे मी कैरीचे असे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. त्यानंतर चवीनुसार थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे. त्यानंतर काळं मीठ घालायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये उकडलेले मूग पण घालू शकता किंवा चणे, लाल चणे असतात ते सुद्धा उकडवून घालू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये गोड चटणी आहे ती घालायची आहे 1 चमचा. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही. आपलं मिक्स करून झालेला आहे. आपला बटाट्याचा मसाला पण तयार आहे. आपण आता मस्तपैकी चटपटीत असं कच्च्या कैरीचं तिखट पाणी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. आता कच्च्या कैरीचा मसाला आहे तो तयार करून घेणार आहोत तिखट. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण पुदिन्याची पानं आहेत ती घालायची आहेत 1 कप. त्यानंतर 1 कप कोथिंबीर आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण कच्च्या कैरीचे तुकडे करून घेतले होते ते घालायचे आहेत. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या. इकडे मी 4 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. व बर्फाचे तुकडे घालायचे आहेत. व आपण आता हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे. बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे. आपण आता ही पेस्ट गाळून घ्यायची आहे. इकडे मी मस्तपैकी असा मातीचा घडा घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही भांडं वापरलात तरी चालेल. त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची आहे आणि जो आपण कच्च्या कैरीचा मसाला तयार केलेला आहे तो असा गाळून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. आपला गाळून झालेला आहे मसाला. आपण आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी पण घातलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा धणे पावडर घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे. 1 चमचा पाणीपुरी मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये काळं मीठ आहे ते घालायचं आहे 1 चमचा. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत. व इकडे मी थोडेसे असे कच्च्या कैरीचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर बर्फाचे तुकडे आहेत ते सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत. पाणी एकदम थंडगार होण्यासाठी या उन्हाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. त्यानंतर बुंदी घालायची आहे आणि मस्तपैकी असं आंबट चिंबट तिखट गोड असं आपलं कच्च्या कैरीचं तिखट पाणी बघू शकता तुम्ही तयार झालेलं आहे. आणि मस्तपैकी आपण आता पाणीपुरी बनवायला सुरुवात करायची आहे. मस्तपैकी अशी
टम्म फुगणारी पुरी अशी घ्यायची आहे, अशी फोडायची आहे मस्तपैकी अशी. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो बटाट्याचा मसाला केलेला आहे तो घालायचा आहे चमच्याच्या साहाय्याने, हाताच्या साहाय्याने पण घालू शकता. आणि मस्तपैकी असं कच्च्या कैरीच्या पाण्यामध्ये असं डीप करायचं आहे आणि मस्तपैकी अशी खाऊ शकता तुम्ही. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. या उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा. आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका. धन्यवाद.